काही जण अवैध मार्गाने इतके पैसे कमावतात की त्यातल्या छोट्या रकमेचाही आयुष्य सुंदर करायला ते वापर करू शकत नाही. आजच्या काळातले उदाहरण घ्यायचे झाले तर ईडीची कारवाई. अयोग्य मार्गाने आलेले पैसे अनेक प्रकारे आयुष्याचे नुकसान करतच बाहेर पडतात. परिणामी फक्त ते नाही तर त्यांच्या पुढील पिढ्याही त्या दलदलीत ओढल्या जाऊन आयुष्याच्या विकासापासून लांब राहतात. काही जण आपल्या रिअल इस्टेटची देखील इतकी भरमसाठ वाढ करून ठेवतात की त्यांनाही त्याचा उपयोग घेताच येत नाही. प्रॉपर्टीचे गुलाम बनून आपणच विकत घेतलेल्या प्रॉपर्टीची डागडुजी, कोर्ट कचेऱ्या, भाडे करू ह्यातच अडकून असतात. इतकेच नाही तर हा आजार इतका भयानक आहे की अशा व्यक्ती जग सोडून गेल्या तरी त्यांची पुढची पिढी त्यांना मनापासून जे काम करायचे आहे, जसे करायचे आहे आणि जिथे राहायचे आहे ते आयुष्य या प्रॉपर्टीज मुळे त्यांना जगता येत नसेल तर हा पूर्वजांना झालेला पैशाचा कॅन्सर पुढील पिढीकडेही जातोय. पैशाबाबतचे ज्ञान मिळवण्यासाठी फॉलो करा